नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 चा जो 25% सिलेबस कमी झालेला आहे तो समजून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही तुमच्या गणिताच्या पुस्तकामध्ये हायलाइटरने किंवा पेन्सिलने मार्किंग करून घ्या। पेन्सिलने मार्किंग केल्यामुळे काय होईल, इन फ्युचर जरी तुम्हाला हा कॅन्सल झालेला सिलेबस वाचायचा असेल, रीड करायचा असेल, तरीही तुम्ही व्यवस्थित वाचू शकता। तर कॅन्सल करण्यासाठी आपण डायरेक्टली पेज नंबर 6 वर येऊयात, कारण की सर्वात अगोदर इथून काही भाग कॅन्सल झालेला आहे। तर इथे पेज नंबर 6 वर उदाहरण 3 आणि उदाहरण 4 आहे, हे तुम्ही कॅन्सल करायचं आहे। मी अशा पद्धतीने इथे खुणा करून घेतोय। ओके, आता त्यानंतर पेज नंबर 7 वर जाऊयात। तर पेज नंबर 7 वर प्रश्न क्रमांक 4 मधील हे जे उपप्रश्न आहेत, उपप्रश्न 3, 4 आणि उपप्रश्न 5, 6, 7 हे कॅन्सल झालेले आहेत। तर मी इथे अशा पद्धतीने इथे खुणा करून घेतोय। तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये खुणा करून घ्या। त्यानंतर पेज नंबर 8 वर जाऊयात। पेज नंबर 8 वर गेल्यानंतर इथे ही जी कृती आहे ती कॅन्सल आहे आणि त्या कृतीच्या खाली उदाहरण 2 आणि उदाहरण 3 आहे, हे देखील कॅन्सल झालेलं आहे। तर मी इथे अशी पूर्ण एक खूण करून घेतोय, एक चौकोन तयार करून घेतोय। त्यानंतर पेज नंबर 9 वर जाऊयात। इथे आणखी एक कृती आहे आणि त्याच्या खाली एक उदाहरण आहे, हे सर्व तुम्ही कॅन्सल करायचं आहे। तर मी अशा पद्धतीने इथे खूण करून घेतोय। त्यानंतर पेज नंबर 10 वर काहीही कॅन्सल नाही। पेज नंबर 11 वर जर आलो तर इथे सराव संच 1.3 सुरू होते। या सराव संच 1.3 मधील प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 7 हे तुम्ही कॅन्सल करायचं आहे। ओके, त्यानंतर पेज नंबर 12 वर जाऊयात। इथे सर्वात खालील बाजूला एक कृती आहे, ही कृती आपण कॅन्सल करायची। त्यानंतर पेज नंबर 13 वर जाऊयात। इथे पेज नंबर 13च्या सुरुवातीलाच एक कृती दिलेली आहे, ती तुम्ही कॅन्सल करा। त्यानंतर पेज नंबर 14 वर काहीही कॅन्सल नाही। पेज नंबर 15 वर जर याल तर इथे रीत 2 आहे, ही दुसरी रीत आहे, ती आपण कॅन्सल करायची। हे झाल्यानंतर आपण पेज नंबर 16 वर जाऊयात। पेज नंबर 16 वर सराव संच 1.4 सुरू होतोय, त्यामधील प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 हे आपण कॅन्सल करायचं आहे। ओके, आता पेज नंबर 17 वर जाऊयात। पान नंबर 17 वर जर तुम्ही याल तर प्रश्न क्रमांक 6 जो आहे तो आपण कॅन्सल करायचा आहे। हे झाल्यानंतर पान नंबर 18 वर जाऊयात आपण। तर पान नंबर 18 वर हा जो उपप्रश्न 3 आहे तो कॅन्सल करायचा आहे। हा जो 8वा प्रश्न आहे त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे, स्टडी करायचा आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आणि प्रश्न क्रमांक 10 हे तुम्ही कॅन्सल करायचं आहे। हे झाल्यानंतर इथेच ह्याच पेजवर कृती 1 आहे, ही पूर्ण कृती तुम्ही कॅन्सल करायची। आता हे झाल्यानंतर आपण पेज नंबर 19 वर जाऊयात। इथे नवीन प्रकरण सुरू होतंय, वास्तव संख्या। ह्या पेजवर काहीही कॅन्सल नाही। पेज नंबर 20 वर आलो तर इथेही कॅन्सल नाही। पेज नंबर 21 वर आल्यानंतर इथे सराव संच 2.1 सुरू होतंय, यामधील प्रश्न क्रमांक 1 चा उपप्रश्न 4 आणि 5 हे कॅन्सल आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये उपप्रश्न 4 आणि 5 कॅन्सल आहेत आणि प्रश्न क्रमांक 3 मधील उपप्रश्न 4, 5 पुन्हा इथे कॅन्सल आहेत। तर हे अशा खुणा करून घेतल्यानंतर आपण पुढील पेजवर जाऊयात। पेज नंबर 22 वर काहीही कॅन्सल नाही। पेज नंबर 23 वर जर तुम्ही याल तर इथे कृती दिलेली आहे, ही कृती तुम्ही कॅन्सल करायची आहे। हे झाल्यानंतर आता पुढे पेज नंबर 24 वर काहीही कॅन्सल नाही, 25 वर काहीही कॅन्सल नाही। आपण डायरेक्टली जाऊयात पेज नंबर 34 वर। पेज नंबर 34 वर 34 वर आल्यानंतर इथे सुरुवातीलाच एक कृती दिलेली आहे, ही कृती तुम्ही कॅन्सल करा। त्यानंतर पेज नंबर 35, पेज नंबर 35 इथे प्रश्न क्रमांक 7 मधील उपप्रश्न 4 आणि 5 कॅन्सल करायचा आहे आणि प्रश्न क्रमांक 8 मधील उपप्रश्न 4 आणि 5 हे देखील दोन्ही कॅन्सल करायचे। हे झालं पेज नंबर 35 वर। आपण आता डायरेक्टली जाऊयात पेज नंबर 42 वर, पेज नंबर 42। तर पेज नंबर 42 वर आल्यानंतर इथे रीत 2 भागाकाराची रेषीय पद्धती ही आपण कॅन्सल करायची। ओके, आता हे झाल्यानंतर आपण पेज नंबर 43 वर जाऊयात। पेज नंबर 43 इथे सराव संच 3.2 सुरू होते, ह्यामधील जो 6वा प्रश्न आहे तो आपण कॅन्सल करायचा आहे। हे झाल्यानंतर आपण पेज नंबर 44 वर जाऊयात। पेज नंबर 44 इथे ही जी कृती दिली आहे ही पूर्ण कृती तुम्ही कॅन्सल करायची।
आता त्यानंतर पेज नंबर 45 इथे भागाकार रेषीय पद्धतीने पुढील प्रमाणे करता येईल ही जी पद्धत आहे ही कॅन्सल करा। त्यानंतर पेज नंबर 46 इथे ही जी रेषीय पद्धतीने सोडवून दिलेलं उदाहरण आहे ती ही रेषीय पद्धत तुम्ही कॅन्सल करायची आहे। त्यानंतर ह्याच पेज नंबरवर सराव संच 3.3 सुरू होतोय, तर ह्यामधील जो फक्त रेषीय पद्धतीचा भाग आहे तो कॅन्सल करायचा आहे आणि ह्यामधील प्रश्न क्रमांक 5 आणि 7 हे दोन्ही तुम्ही कॅन्सल करायचं आहे। तर हे झालं पेज नंबर 46 वर। त्यानंतर आपण डायरेक्टली जाऊयात पेज नंबर 52। तर पेज नंबर 52 इथे एक कृती दिलेली आहे, ही कृती तुम्ही कॅन्सल करायची। त्यानंतर पेज नंबर 53 इथे सराव संच 3.5 सुरू होतोय, तर ह्यामधील प्रश्न क्रमांक 10, 11, 12 आणि 13 हे सर्व तुम्ही कॅन्सल करायचं आहे। तर मी इतक्या भागाला इथे खुणा करून घेतो। हे झाल्यानंतर पेज नंबर 54 वर येऊयात। इथे काहीही कॅन्सल नाही। पेज नंबर 55 इथे प्रश्न क्रमांक 5, 6 आणि 7 हे कॅन्सल करायचं आहे। हे कॅन्सल झालं आणि आता इथेच संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 सुरू होतोय, तर ह्यामध्ये पेज नंबर 55 वर आणखी जास्त काही कॅन्सल नाही। आपण पेज नंबर 56 वर जाऊयात। 56 वर इथे प्रश्न क्रमांक 11, 12, 13, 14 आणि 15 इतका भाग कॅन्सल करायचा आहे। इतकं झाल्यानंतर आपण आता डायरेक्टली पेज नंबर 61 वर जाऊयात। पेज नंबर 61 वर इथे उदाहरण 5 हे सोडवून दिलेलं उदाहरण आहे ते कॅन्सल करायचं आहे। त्यानंतर ह्याच पानावर सराव संच 4.1 सुरू होतोय, ह्यामधील प्रश्न क्रमांक 2 मधील उपप्रश्न 5 आणि 6 हे कॅन्सल करायचे आहेत। त्यानंतर ह्याच पेज नंबरवर प्रश्न क्रमांक 7 आणि 8 हे देखील कॅन्सल करायचं आहे। हे झाल्यानंतर आपण पेज नंबर 62 वर जाऊयात। इथे काहीही कॅन्सल नाही। 63 कॅन्सल नाही। 64 वर जर तुम्ही याल तर इथे उपप्रश्न 3, 4, 5 हे कॅन्सल आहेत आणि मेन प्रश्न 5, 6, 7 हे देखील कॅन्सल आहेत। तर इथे आपण अशी डायरेक्टली खुणा करून घेऊयात। हे झाल्यानंतर आपण जाऊयात पेज नंबर 70 वर। 70 पेज नंबर 70 वर आल्यानंतर ह्या पेजच्या सुरुवातीलाच कृती दिलेली आहे, ती कृती कॅन्सल करा आणि ह्या पेजच्या शेवटी देखील एक कृती आहे ती देखील कॅन्सल करायची आहे। आता पेज नंबर 74 वर जाऊयात। 74 इथे उपप्रश्न 3, 4 आणि 5 हे तुम्ही कॅन्सल करायचे आहेत। आता पेज नंबर 75 काहीही कॅन्सल नाही। पेज नंबर 76 इथे सोडवलेली जी उदाहरणे आहेत त्यापैकी उदाहरण 3 आणि उदाहरण 4 ही दोन्ही तुम्ही कॅन्सल करायची। हे झाल्यानंतर पेज नंबर 77 इथे सराव संच 4.5 सुरू होतोय, त्यामधील प्रश्न क्रमांक 5 आणि 6 कॅन्सल करायचा आहे आणि त्याखाली जी कृती दिली आहे ती देखील कॅन्सल करायची आहे। तर मी इतका भाग पूर्ण कॅन्सल करून घेतोय। इथेच संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 सुरू होतोय, तर इथे आपण पुढील पेजवर जाऊयात। पेज नंबर 78 पेज नंबर 78 मध्ये प्रश्न क्रमांक 9 आणि त्यामध्ये 3 उपप्रश्न आहेत, हे सर्व तुम्ही कॅन्सल करा। त्यानंतर पेज नंबर 79 इथे प्रश्न क्रमांक 11, 12 आणि 13 हे सर्व कॅन्सल करायचं आहे। त्यानंतर जाऊयात डायरेक्टली आपण पेज नंबर 85 वर। 85 इथे हे पूर्ण पेज कॅन्सल करायचं आहे। ओके, त्यानंतर पेज नंबर 91 वर जाऊयात। पेज नंबर 91 इथे प्रश्न क्रमांक 7, 8, 9 आणि 10 हे सर्व कॅन्सल करायचं आहे। त्यानंतर ह्याच पेज नंबरवर संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 सुरू होत आहे, त्यामधील प्रश्न क्रमांक 2 आणि त्यातील उपप्रश्न आहे 5 आणि 6 हे दोन्ही उपप्रश्न कॅन्सल करायचे। त्यानंतर पेज नंबर 92 पेज नंबरवर प्रश्न क्रमांक 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हा संपूर्ण भाग कॅन्सल करायचा आहे। इथे हे प्रकरण संपतंय। आता पुढील पेज नंबरवर जाऊयात। पुढील पेज नंबरवर सुरू होते आपलं 6वं प्रकरण अर्थनियोजन। हे अर्थनियोजन प्रकरण पूर्णपणे कॅन्सल केलेलं आहे आणि त्याच्या पुढे देखील एक प्रकरण आहे ते देखील पूर्ण कॅन्सल केलेलं आहे। तर आपण इथून सर्व पेजवर खुणा करून घेऊयात।
तर मी इथून सलग खुणा करत जातोय. ओके, तर बघा ह्या खुणा करत असताना मी पेन किंवा स्केच पेनने डायरेक्टली काट मारत नाही. तसं केल्याने काय होईल, जर तुम्हाला पुढे हे पेज वाचायचं असेल तर हे टेक्स्ट आपल्याला व्यवस्थित वाचता येणार नाही. त्यामुळे खुणा करण्यासाठी पेन किंवा स्केच पेन वापरू नका, पेन्सिल किंवा हायलायटर वापरा. तसेच ही जी PDF फाईल मी एडिट करत आहे, ही PDF फाईल जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर ही PDF फाईल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करेन. तिथून तुम्ही ही डाउनलोड करून घेऊ शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. इथे नेक्स्ट चॅप्टर सुरू होत आहे सांख्यिकी. हे देखील पूर्ण कॅन्सल आहे, तर मी इथे देखील पूर्ण खुणा करून घेतोय. तसेच टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला आपल्या इतर विषयांच्या PDF फाईल देखील मिळतील, तर त्या देखील डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. म्हणजे काय होईल, त्यांना देखील आपल्या PDF फाईलचा फायदा होत राहील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, समजला असेल, तर ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा. म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होत राहील. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुम्हाला आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. हा कॅन्सल झालेला सिलेबस आहे मॅथ्स 1चा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2चा जो सिलेबस कमी झालेला आहे तो समजून घेणार आहोत. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.